खरं तर आज सगळ्यांना उत्सुकता होती. पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे ते म्हणजे मोहिते पाटील परिवारानं शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि थेट माढा लोकसभेसाठी आज धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत उमेदवारी अर्ज भरत आहेत. सपत्नीक ते सोलापूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. वहिनीसाहेब, तुम्हाला एकच प्रश्न आहे. आज भैयासाहेब उमेदवारी अर्ज भरत आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया काय? खूप आनंद आहे. बस एवढंच. विजयाची खात्री? 100%. भैयासाहेब, तुम्ही अर्ज भरताय. वहिनींनी आताच आशा व्यक्त केली आहे की विजय 100% होणार आहे. कशी सगळी रणनीती असणार आहे? स्वतः दादा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत. आज मला खऱ्या अर्थाने आनंद होतोय की मी असा उमेदवार आहे महाराष्ट्रातला की ज्याला जनतेनं उभं केलेलं आहे. जनतेनं एवढा फोर्स केला उभं राहण्यासाठी आणि मी खऱ्या अर्थानं सकारमर्शी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचे एवढं काम आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये की लोक वेड्यासारखं प्रेम करत आहेत. आणि मी सुद्धा अनेक वर्ष झालं अकलूजचा उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद, सहकारामध्ये शिवामृत दूध संघाचा चेअरमन असा प्रवास आहे. म्हणजे मी काय मोहिते पाटील कुटुंबातला म्हणून डायरेक्ट लादला गेलेला उमेदवार नाही आहे. म्हणजे आधीपासूनच तुमची ही सगळी जडणघडण सुरू झालेली आहे. आता या मतदारसंघामध्ये तुमचा थेट भाजप विरोधात सामना होणार आहे. यादीचे जे उमेदवार होते त्यांच्या विजयामध्ये तुमचा मोठा वाटा होता. आत्ताची नेमकी परिस्थिती काय पाहायला मिळेल? विशेषतः माळशिरस तालुक्यामध्ये भैयासाहेबांना किती लीड मिळेल याची खरं तर चर्चा आत्तापासूनच आहे. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे त्या पाठिंब्यावर आणि मी उभा राहिलो ते केवळ आणि केवळ सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या इच्छेखातर मी इलेक्शनला उभं राहिलेलं आहे. आणि मला या ठिकाणी त्यांची सेवा करायची आहे. ह्याच्यापूर्वी करत आलेलो आहे, परंतु आता अधिक प्रमाणात करायची आहे मला त्या ठिकाणी. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. भाजपनं खरं तर तुम्ही इच्छुक होतात, मात्र उमेदवारी नाकारली. विद्यमान खासदारांना संधी दिली. आता शरद पवारांच्या पक्षाकडून तुम्हाला ही संधी देण्यात आलेली आहे. खरं तर पवारांचा पक्ष गेला, पक्षाचं चिन्ह गेलं, नवीन पक्षाचं नाव, नवीन चिन्ह आलेलं आहे. तुतारी लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं आहे? आधीच पोचलेली आहे तुतारी सगळीकडं. आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम हा महाराष्ट्र करतो. साहेबांचे पुरोगामी विचार आणि सगळ्यांना घेऊन काम करायचं. साहेबांनी कधी मला वाटत नाही पक्षभेद केलेला आहे. एकदा तुमच्याकडे सत्ता आली की तो विरोधक असो नाही तर कोणी असो, सगळ्यांसाठी काम करायचं. ही तुम्ही जर जुनी पिढी बघितली सगळी, मग साहेब शरद पवार साहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, हे सगळ्यांना घेऊन जाणारी लोक आहेत. इलेक्शनपुरतं राजकारण आणि इलेक्शन झाले की समाजासाठी काय माणूस कोण आउटपुट काढतोय त्याला खंबीरपणाने मागं उभं राहायचं. ही आम्हाला तरुणांना शिकण्यासारखं गोष्ट आहे. साहेबांनी ती पुन्हा एकदा संधी दिली. पुन्हा एकदा संधी दिलेली आहे साहेबांनी. आणि मी आज नशीब समजतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी माझा पक्षाचा प्रवेश झाला आहे. की ज्यांनी राजघटना लिहिली आणि देश पातळीवर आज ज्या गोष्टीवर बोललं जाते सगळं, त्या दिवशी माझा प्रवेश झाला. आणि मी एवढा नशिबवान उमेदवार आहे की आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मला घरी येऊन उमेदवारी दिलेली आहे. मी एकमेव महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षातला असा उमेदवार असेल की मला घरी येऊन उमेदवारी दिली. आता जाहीर झालेली आहे. भाजपनं आतापासूनच फिल्डिंगला सुरुवात केली आहे. उत्तमराव जानकरांना विशेष विमानानं देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेलं होतं, त्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे. काय नेमकी पुढची गणितं पाहायला मिळतात? बहुतेक ते मतदारांना सुद्धा हळूहळू विमानात घेऊन जातील. मतदार पण वाट बघतायत आमचा नंबर कधी लागतोय. आम्हाला कधी दिल्ली, मुंबई, नागपूरची वारी होती. म्हणजे भाजपनं सगळी यंत्रणा आतापासूनच लावायला सुरुवात केली, त्याचा काही परिणाम पाहायला मिळेल? आम्ही सज्ज आहे. इलेक्शन हे इलेक्शनप्रमाणे खेळलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे कार्यकर्ते
साहेबांना मानणारे कार्यकर्ते, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना मानणारे कार्यकर्ते, आम्ही सगळ्या अंगाने इलेक्शनला ज्या काही प्रक्रिया राबवायच्या असतील त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. कदाचित माढा लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा सभा होऊ शकते, अमित शहाची होऊ शकते. प्रचाराचं नियोजन कसं असेल? महाविकास आघाडीचे कोणकोणते मोठे नेते प्रचारासाठी येतील किंवा मोदींचा अजूनही झंझावात आहे असं सातत्यानं सांगितलं जातं, मोदी की गॅरंटीवरती बोललं जातं. तुम्हाला वाटतं काय मोदींचा फरक पडेल? आपल्याला 4 जूनला निकालाच्या माध्यमातून नुसतं माढा लोकसभा मतदारसंघ नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघातून एक वेगळा परिणाम दिसून येईल. आता त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे. ज्या त्या पक्षाला आपापल्या नेत्यावर विश्वास असतो, स्टार प्रचारकावर विश्वास असतो, त्यांच्या सभा होतील. मला 100% खात्री आहे की या ठिकाणावरून माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना मिळणार आहे. रामराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये म्हणजे अजूनही संभ्रम आहे. रघुनाथराजे निंबाळकर त्या दिवशी पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी आलेले होते. रामराजेंचं ठरलंय तुतारीचं काम करते? रघुनाथराजे आमच्याबरोबर ते आहेत, उघड आहेत. माझ्या फॉर्मवर त्यांची सही आहे. आज फॉर्मसुद्धा भरायला येत आहेत. त्यामुळे चिंता करू नका. राजे कुटुंब आमच्यावरती आहे. म्हणजे रामराजे पण तुमच्यासोबत आहे? राजे कुटुंब आमच्यावरती आहे. म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये? दिसून येईल तुम्हाला सगळं. जसं जसं इलेक्शन सुरू होईल तसं दिसून येईल सगळ्या गोष्टी. सध्याचे जे माळशिरसचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सभेमध्ये उल्लेख केला की बीडचं पार्सल जे आहे ते परत एका रात्रीमध्ये पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. मात्र त्याला उत्तर देताना ते असं म्हणाले की नाही, आता हेच बीडचं पार्सल जे आहे दिल्लीमध्ये जाणार आहे. गरिबाचं पोरगा आहे म्हणून तुम्ही हिनवू नका. गरिबांचे कार्यकर्ते जे आहेत आमचे, त्यांच्याबद्दल त्यांनी अख्ख्या सभेमध्ये धर्मा माने म्हणून कनेरचा कार्यकर्ता आहे, त्याला एकेरीवर दम देऊन जर ते बोलत असतील सर्वसामान्य कार्यकर्त्याबद्दल, जसं ते म्हणतायत की मी गरिबीतून आलो. माळशिरस तालुक्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळेजण बघतायत त्यांची परिस्थिती काय आहे. माळशिरस तालुक्याला सहन झालं नाही. आमचा धर्मा मानेला जो सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि ती माझी भावना नव्हती, ती बोलण्याची भाषणातली, ती माळशिरस तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची भावना होती की आम्ही रात्रंदिवस केला. त्यांची उमेदवारी एका रात्रीत आली आणि एका रात्रीत माळशिरस तालुक्याने डोक्यावर उचलून त्यांना निवडून आलं. आणि तुम्ही कृतज्ञ मेळाव्यामध्ये जर एकेरीवर कार्यकर्त्यांना बोलत असाल तर ते कुठला कार्यकर्ता सहन करणार नाही. मी कार्यकर्त्यांचा आवाज बोललो, माझा आवाज बोललो नाही, कार्यकर्त्यांची भावना बोललो. ती त्यांनी रात्रंदिवस बिगर काही न मागता काही न करता पदरचे पैसे घालून प्रचार केलेला होता. अशा कार्यकर्त्याला जर जाहीर सभेत अशी वागणूक मिळत असेल तर कसं चालेल? ते बोलताना असं म्हणाले की मी जे सभेमध्ये बोललेलो होतो, तुम्ही ज्या सभेचा उल्लेख केला त्याच्यामध्ये काय चुकीचं होतं की 70 वर्षानंतर रेल्वे आली, अजूनही गावांमध्ये पाणी मिळत नव्हतं, तिथं पाणी मिळालं, याचा मात्र ते वारंवार उल्लेख करतात. अजून यायचं आहे पाणी. आणि 70 वर्षात माळशिरस तालुक्यात विकास काय काय झाला आणि विकास काय असतो त्याचा त्यांना फार अभ्यास कमी आहे. त्यांनी नीट अभ्यास करावा. 2.5 वर्षात नुसते रस्ते केले, काही योजना आल्या, ह्याच्यावर होत नसतं. माणसांच्या स्थित्यंतर झालं पाहिजे. झोपडीत राहणारा माणूस बंगल्यात गेला पाहिजे, त्याला विकास म्हणतात. हा 2.5 आणि 5 वर्षात होत नसतो. त्याच्यामागं मोठ्या प्रमाणावर कष्ट करायला लागतात, माणसं उभा करायला लागते, इंडस्ट्री उभा करायला लागते, मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. असं 2.5 वर्षात आणि 5 वर्षात कुठे विकास होत नसतो. आणि रेल्वेचा प्रश्न हा विजयसिंह मोहिते पाटलांनी करून घेतलेला आहे, जो ब्रिटिश काळातला मंजूर कालावधी आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांनी राज्यसभेचे खासदार असताना राज्यसभेच्या पटलावरती ममता बॅनर्जींकडे मागणी केलेली आहे. आणि सुरेश प्रभू साहेबांनी दादा राष्ट्रवादीचे खासदार असताना सुद्धा ती जाहीर केली. 1000 कोटीची टोकन अमाऊंट दिली, 1000 कोटीची रेल्वेचं दादांच्या कार्यकाळातले हे सगळे प्रकल्प आहेत. सगळे प्रकल्प आहेत. दादांच्या काळात सुरेश प्रभू साहेबांनी शेवटचं रेल्वे बजेटमध्ये 1000 कोटी रुपये मंजूर केले, त्यातले 100 कोटी टोकन दिले. त्याच्यानंतर ह्यांचा जेव्हा कालावधी आला त्या कालावधीमध्ये
साधी खडीसुद्धा पडली नाही किंवा सर्वेच्या लाईनसुद्धा आखल्या गेलेल्या नाही आहेत. मग ह्याला विकास म्हणायचा का 2.5 वर्षातला 5 वर्षातला? आणि पाण्याचा जो विषय, नीरा देवघरची सुरुवातच अशी आहे की निलंगेकर साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यातून माळशिरस तालुका वगळला गेला होता नीरा देवघरमधून, कारण ब्रिटिश काळाचा जो प्लॅन आहे नीरा व्हॅलीचा, त्यामध्ये हे सगळे तालुके जे समाविष्ट आहेत, त्या दृष्टिकोनातून दादा त्यावेळेस उपमंत्री पद हे होतं, म्हणजे राज्यात कॅबिनेट राज्य आणि उपमंत्री अशी पदं असायची. हे असं असताना सुद्धा त्यावेळेस दादा इरिगेशन खात्याचे मंत्री होते, निलंगेकर साहेब मुख्यमंत्री होते. दादांनी साईन केली नव्हती कारण का माळशिरस तालुका त्यातून वगळला होता, प्लॅनमध्ये असताना सुद्धा वगळला होता. वसंतदादांकडं तक्रार केली त्यावेळेस निलंगेकर साहेबांनी की दादा सही करत नाहीत. मग दादांनी वसंतदादांना हा विषय समजून सांगितलं की माझा तालुका जाणून बुजून वगळला जातोय. मग त्यानंतर निलंगेकर साहेबांना वसंतदादांनी सांगितलं तालुका समाविष्ट करून घ्या. मग दादांनी त्या फाईलवर प्रतिष्ठा बनायला लावली. त्यानंतर रामराजे साहेबांनी सुद्धा त्या धरणावरती काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात विदर्भाचा अनुशेष, मराठवाड्याचा अनुशेष म्हणून राज्यपालांनी बॅन आणला होता. तो बॅन उठल्यानंतर पुन्हा प्रक्रिया चालू झाली. ह्यांच्या नशिबाने ती फाईल ह्यांच्या कालावधीत वर आली. सगळ्यांचं योगदान आहे यामध्ये, त्यात एकट्याने श्रेय घेतलं नाही पाहिजे. मी सगळ्यांची नावं घेतली. निलंगेकर साहेबांचं ह्यात योगदान आहे, सगळ्यांचंच योगदान आहे त्याच्यात. विसरता कामा नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे की आपण विसरलं पाहिजे. आता सगळं माझंच आहे असं म्हणून चालणार नाही. भैयासाहेब, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे सोलापूर जिल्ह्यातले प्रवक्ते आहेत, त्यांनी असा मोहिते पाटील कुटुंबाचा असा उल्लेख केला की मोहिते पाटील कुटुंबानं भाजपचा वापर करून घेतला. त्यांनी तुतारी हातामध्ये घेतली काय किंवा पिपाणी हातामध्ये घेतली काय, त्याचा फारसा फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचं कमळ जे आहे ते माढा लोकसभेमध्ये पाहायला मिळेल असं उमेश पाटील म्हणाले. ती मोठी व्यक्ती आहेत, मला त्याच्यावर काय अधिक बोलायचं नाही. विजयाची खात्री आहे दादा? मला 100% खात्री आहे विजयाची. माझी जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला उभं केलं त्यांनी. मी त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि मी 100% निवडून येणार आहे या मतदारसंघातून. खूप खूप धन्यवाद. खरं तर हे होते माढा लोकसभेचे शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील. त्यांनी सांगितलेलं आहे की या मतदारसंघामध्ये माझा विजय जो आहे तो 100% निश्चित आहे आणि जनतेच्या विश्वासावरतीच मी निवडून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी TV9शी बोलताना दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकलूज, सोलापूर.